नमस्कार मित्रांनो, फिल्म टाक मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत अल्लड पल्लड या सिनेमाबद्दल। तुम्ही म्हणत असाल भावा इतका लेट का लागला सिनेमाचा रिव्ह्यू करण्यासाठी, तर मी तुम्हाला सांगतो आमच्या शहरामध्ये 3 ते 4 थिएटर आहेत। त्याच्यामध्ये पण अल्लड पल्लडला फक्त एकच शो होता, तो पण 12 वाजेचा, आणि आपला ऑफिसचा टायमिंग आणि 12 या गोष्टी कधी मॅच होतच नव्हती। म्हणून मी म्हणलं रविवारी जाऊन पिक्चर बघू आणि मग त्याचा रिव्ह्यू देऊन टाकू। आणि थिएटरमध्ये मी गेलो असतो, थिएटर हाऊसफुल होतं। मग थिएटर मालकाने एकच शो का ठेवलं मला अजूनही कळलेलं नाहीये। म्हणजे जे बॉलिवूडला 10-12 लोक बघायला जात होते बॉलिवूडचे सिनेमे, त्याचे 4 शो होते, 4 शो, आणि आपल्या मराठीचा एकच होता फक्त। जाऊ दे, असो, मूवीबद्दल बोलूया। ज्यावेळेस फर्स्ट हाफमध्ये मूवी ज्यावेळेस आपण बघतो नुसतं हसत राहतो। आपल्या आजूबाजू जे फॅमिली मेंबर आहेत त्यांना एक तर तुम्ही बोलणार आहे, वारंवार त्यांच्याकडे बघून हसणार, त्यांच्या हातात टाळ्या देणार, कारण एवढी कॉमेडी याच्यामध्ये होती। या सिनेमामध्ये जेवढे पण कलाकार आहे आणि ज्यांना जेवढा पण रोल मिळाला या सिनेमामध्ये, त्यांनी आपला रोल 100% पार पाडलेला आहे। छोटा असो मोठा असो, प्रत्येकाने आपली जबाबदारी ही पार पाडलेली आहे। सिनेमाची जी स्टोरी लाईन आहे फर्स्ट हाफ मध्ये ती एकदम उत्कृष्ट दर्जाची वाटते। सेकंड हाफ जसा चालू होतो त्यावेळेस स्टोरी कुठेतरी भरकटत चाललेली आहे असं आपल्याला वाटतं। म्हणजे एखाद्या कॅरेक्टरने आपल्याला तोंडानं पण समजून सांगितल्या असत्या काही गोष्टी, तर त्या समजल्या असत्या, पण डायरेक्टरने काय केलं, ते आपल्याला दाखवल्या, त्यांना खेचत बसला। मग आपला जो मेन कॉन्सन्ट्रेट होता स्टोरीवरती तो कुठेतरी भरकटत जातो। मग आपल्याला वाटतं यार आपली स्टोरी कुठे गेली, काय गेली, मग आपल्याला ती शोधावी लागते। हे थोडंफार डायरेक्टरने लक्षात ठेवलं असतं तर सिनेमा अजून उत्तमरित्या बनला असता। ट्रेलरमध्ये जशी बघितली तशी सिनेमॅटोग्राफी आणि उत्तम दर्जाचं सादरीकरण आहे। जेवढे पण रात्रीचे सीन येतात एकदम भयंकर वाटतात। असं वाटत नाही की तुम्ही कोणता मराठी सिनेमा बघताय, असं वाटतं की साऊथ बॉलिवूड काहीतरी बघणं चालू आहे, पण मराठी इंडस्ट्रीने इथं बाजी मारली। नक्कीच हा सिनेमा या गोष्टीत पुढे आहे। मी तुम्हाला खरंच सांगतो की सिनेमा एकदम चांगला आहे। थोड्याफार गोष्टी काही तुम्ही सोडून दिल्या तर सिनेमा तुम्हाला उत्तम वाटतो, याच्यात काही वाद नाही। तुम्ही हा सिनेमा पूर्ण परिवार किंवा मित्रांसोबत जाऊन बघू शकता, फक्त लहान लेकरांसोबत घेऊन जाऊ नका, कारण ते मनातच किंचाळतील असे सीन काही त्या सिनेमामध्ये आहे। तुम्ही जर हॉरर हे डोक्यात घेऊन चालला असेल तर ते कमी प्रमाण करा त्याचं, कारण एवढं काही हॉरर ह्या सिनेमामध्ये नाहीये। पण माझं एकच सांगणं की थिएटर मालकांनी जर सिनेमा हाऊसफुल असेल तर त्याचे 2 ते 4 शो करा, हेच माझी एक विनंती असेल। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। भरपूर लोक व्हिडिओ बघत आहेत पण सबस्क्राईब करत नाही, लाईक करत नाही। आवडला तर लाईक करा, आणि म्हणजे कंटिन्यू मी व्हिडिओ अपलोड करतो ना, मग तुमच्यापाशी येण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब पण करून ठेवा ना। धन्यवाद।